नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात शॉर्ट न्यूजने. रासायनिक फटाक्यांना देशभरात बंदी असायला हवी, प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. पुण्यातून दिवाळीला गावी जाणाऱ्यांसाठी ट्रेन व एसटीचे तिकीट फुल, प्रवाशांचा ओढा आता खासगी वाहनांकडे. खासगी वाहतूकदारांची तिकिटात भरमसाठ वाढ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राड्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 7 ते 21 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फेब्रुवारीत संकल्प यात्रा, लोकसभेच्या 48 मतदारसंघात फडणवीसांची संकल्प यात्रा जाणार. रोहित पवार पुन्हा युवा संघर्ष यात्रा काढणार, मराठा आंदोलन मागे घेतल्यामुळे पुन्हा यात्रा सुरू करणार. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरेंची निवड, अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालं होतं संचालक पद. मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळ यांच्या मराठा आरक्षण विषयीच्या भूमिकेचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता. गुणरत्न सदावर्ते यांची मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी, आरक्षणावरून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, सदावर्तेंचा आरोप. ओबीसी शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, ओबीसी शिष्टमंडळाचा शिंदे समितीला टोकाचा विरोध. दिवाळीनंतर राज्यभर आंदोलन करणार, ओबीसी शिष्टमंडळाची घोषणा. मराठा हे कुणबीच आहेत, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणारच, आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. सध्या राज्यातील तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल लागली आहे. मात्र याच दरम्यान राज्यात आता अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पहाटेपासूनच सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली असून राज्यात येत्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्यापैकी एकाची संचालकपदी वर्णी लागेल अशा चर्चा होत होत्या. मात्र आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये रणजित तावरे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित तावरे हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे यांचे पुतणे असून अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. सातारा शहरात अचानक पावसाच्या सरी बरसू लागल्यात. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. हवामान बदलाचा फटका सातारा शहराला देखील बसला असून अचानकपणे सातारा शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 2 तासांहून अधिक वेळ पावसाची संततधार सुरू असल्यानं सातारा शहर जलमय झालं आहे. दिवाळीच्या निमित्तानं चाकरमान्यांची पावलं ही आपल्या घराकडे वळाली आहेत. यामुळं स्वारगेट बसस्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. दिवाळी अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि आज आपण आता पुण्यातील स्वारगेट आगारामध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की कशा प्रकारची जी आहे ती गर्दी झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चाकरमणी जे आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत. विद्यार्थ्यांची सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जी आहे बसची सुद्धा मोठी कोंडी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आपण या ठिकाणी बघतोय की बसच्या ज्या आहेत ह्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि तिकीटच्या रांगेमध्ये बघितलं तर तिकीटच्या त्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत.
कारण जे चाकरमणी आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत. विद्यार्थी वर्ग जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण पुण्यातल्या स्वारगेट आगारातून जे आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या आहेत त्या बसेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात. दिवसाला जवळपास 1800पेक्षा जास्त बसेसची ये जा जी असते जे आगारातून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की जे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या घरी जाण्यासाठी, दिवाळीचं घरी जाण्यासाठी, कारण दिवाळीमध्ये आपण बघतोय की जे नातेवाईक जे असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आलेले असतात. या ठिकाणी आपण पाहतोय आणि विद्यार्थी वर्गसुद्धा जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. या ठिकाणी जे आहे तिकिटासाठी मोठ्या रांग लागलेल्या आहेत, कारण रेल्वेची जी तिकीट आहे ती पूर्णपणे फुल झालेली आहेत. स्वारगेट आगारामधून जे आहे जास्त प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये बसेस जातात. दिवसाला स्वारगेट आगारातून 1800पेक्षा जास्त ज्या बसेस आहेत त्यांची येणं जाणं असतं. या ठिकाणी आपण पाहतोय की प्रवासी जे आहेत तिकिटासाठी वेटिंगमध्ये थांबल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. बससुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बसची वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की प्रवासाच्या लांबच लांब रांगा आपल्याला दिसत आहेत. प्रवासी खूप वेळापासून या ठिकाणी तिकिटासाठी थांबल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आपण पाहतोय या ठिकाणी जे आहे ते प्रवासी या ठिकाणी खूप मोठ्या रांगा करून या ठिकाणी थांबलेले आहेत. या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे चाकरमान्यांची, विद्यार्थ्याची या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते आहे. आपण या ठिकाणी पाहतोय बसच्या लांबच लांब रांगासुद्धा आपल्याला दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. दिवाळीच्या निमित्तानं पुण्यातील बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील दाखल झालेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. पुण्यातल्या बाजारपेठांमध्ये जी आहे ती ग्राहकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. पणत्यांसाठी असेल, फटाक्यांसाठी असेल, ती नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. आता आपण पुण्यामध्ये कंदील विक्रेत्यांकडे आलेलो आहोत. दादा, काय सांगाल की तुम्ही कंदील विकताय? ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? ग्राहकांचा प्रतिसाद भरपूर आहे आणि गेले 25 वर्ष मी व्यवस्था ग्राहकांनाही देतो ग्राहकांना. त्यामध्ये असं आहे की ग्राहकांच्या सवयीनुसार आणि आवडीनुसार आणि ग्राहकांच्या व्हरायटीनुसार प्रत्येकाच्या एक असे मी आमचे आकाशकंदील तयार केलेले आहेत. हे सगळे तुम्ही स्वतः बनवता का? हो, स्वतः. त्यातले 30% स्वतः बनवलेले आहेत, 20% बचत गटातून घेतलेले आहेत आणि उरलेले आपल्या मार्केटमधून आणि व्यापाऱ्यांकडून घेतलेले आहेत. किती प्रकारच्या व्हरायटीज आहेत कंदीलमध्ये? माझ्याकडे आत्ता 150 ते 250 व्हरायटी आहेत. 150 ते 250 व्हरायटी आहेत. गेल्या वेळेसच्या तुलनेत त्यावेळेस नवीन काय आलं बाजारात? गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्यावेळी श्रीरामाचं आहे, त्यानंतर आपल्या महाराजांचं आहे, असे पूर्ण प्रतीक आलेले आहेत. MDF मटेरियल आहे, मेघडंबरी आलेले आहेत, परत लेझर कटिंग आहेत. हे सगळे जे कंदील आहे ते कशापासून बनवण्यात आले? कोणतं मटेरियल वापरण्यात आलं? हे आपलं वेस्टेज मटेरियल प्लॅस्टिक याच्यामध्ये नाही आहे, कापड आहे, याच्यामध्ये कागद आहे आणि पुठ्ठा आहे हे आणि आपलं ताव पेपर ह्यापासून बनवलेले आहेत. साधारणतः किंमत कशी आहे म्हणजे गेल्या वेळेसच्या तुलनेत? 150 रुपयापासून ते 1600 रुपयापर्यंत, 1700 रुपयापर्यंत जी आकाशकंदीलची किंमत आहे. तसं आता आपण बघितलं की मराठा आरक्षणचा मुद्दा हे झाला, पेटला होता. त्याच प्रकारचे काही तसे कंदील वगैरे आलेले आहेत का बाजारात? मराठा आरक्षणावरती जास्तीत जास्त महाराजांवरती जास्तीत जास्त जोर आहे. महाराजांचे कंदील, महाराजांच्या प्रतिकृती, त्यानंतर महाराजांचे फोटो, अशा ह्याच्यामध्ये आकाशकंदील आलेले आहेत. ग्राहकांचा उत्साह कसा आहे गेल्या वेळेसच्या तुलनेत? गेल्या वर्षीपेक्षा 30% उत्साह जास्त आहे, कारण करोनानंतर ही अशी सर्वात मोठी पहिलीच फेरी आहे की ही वर्षी आलेली पहिलीच फेरी. 3 ते 4 वर्षानंतर म्हणजे जास्त मार्केटमध्ये जास्त लोकांनी कंदिलाची मागणी केलेली आहे. तुम्ही किती दिवसांपासून हे मी गेले 25 वर्षापासून आकाशकंदीलचा व्यवसाय करतो आहे. सुशीला आकाशकंदील म्हणून सदाशिव पेठेमध्ये माझं आहे. मी सर्वात पहिल्यांदा आकाशकंदीलाची लाईन. आता नवीन कोणते आले ते दाखवू शकता? याच्यामध्ये नवीन म्हणजे हो का, हे लेझर कटिंगमध्ये एक आहे. त्यानंतर तुम्हाला आमचे हे बॉल येतात, मिरेकल बॉल आहेत. हे मिरेकल बॉल येते असे लेडीजनी बनवलेले बचत गटांनी. आणि त्यानंतर हे कोकणातले कंदील आहेत, कोकणी लोकांनी बनवलेले. बघा हे बांबू म्हणून याच्यामध्ये कंदील आहेत. हे कोकणी
हे बांबूपासून बनवलेले आहेत. बांबू आणि आपल्या नारळाच्या झावळ्या आहेत ना त्यापासून बनवलेले आहेत हे लाकडी कंदील. त्यानंतर हे आपलं पूर्ण असं पेपर आहेत. त्यानंतर हे काकडी हे कापडी पिशव्यांच्या ह्याच्यापासून बनवलेले आहे. त्यानंतर लेझरमध्ये ते बनवलेले आहेत, MDFमध्ये आहेत. परत हे असे छोटं आलेले, एक छोटंसुद्धा असं नवीन तयार केलेले, ह्याला पॅटर्न तयार केलेले छोटे कंदिलाला, की ह्या कंदिलाला बनवायला कमीत कमी लेडीजला एक दिवस पूर्ण जातो एक कंदील बनवायला. ह्याची किंमत 600 ते 700 रुपयापासून चालू होते या आकाश कंदीलची. आणि ह्यावेळी मोठं पॅटर्न म्हणजे ह्यात आम्ही स्वतः तयार केलेलं हे असं आहे. 9 इंचापासून हे 4 इंचाचं हे दुकानदारांसाठी पॅटर्न तयार केलेलं आहे. आणि व्यापारी लोक, हॉटेल लोक यांच्यासाठी हे एक पॅटर्न आहे. दादा, ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे एकंदरीत? नाही, चांगला प्रतिसाद आहे. लोकांची मागणी पण चांगली आहे आणि फॅन्सी व्हरायटीला जास्त मागणी आहे इथे, जास्त करून. किती प्रकारच्या व्हरायटीज आहेत तुमच्याकडे? 150 ते 200 आहेत तरी. आणि यावेळी नवीन काय गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये? नवीन म्हणजे हे असे पारंपरिक जास्त चालतात कापडीमध्ये. आणि शिवाजी महाराज, श्रीरामाचे चालतात, विठ्ठल वगैरे असं लागतात. MDFमध्ये, लेझर कटिंगमध्ये ते चालतं. ट्रेंडिंगमध्ये जे विषय आहेत त्याला धरून काही कंदील वगैरे बनवण्यात आलेत का? ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंडिंगमध्ये म्हणजे मराठा आरक्षणाचं असेल. नाही, असं काय नाही. सगळे महाराजांचेच फॅन जास्त आहेत तसं बघायला गेलं तर. शिवाजी महाराजांचेच जास्त हे करतात. आरक्षणचं असं काय नाही मराठ्याचं. साधारणतः किंमत वगैरे? ते 800पासून ते 1600पर्यंत आहे आमच्याकडे. फॅन्सीमध्ये जास्त मागणी असते. ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे आता दिवाळी 2 दिवसात? चांगलं आहे, खूप चांगलं आहे. गर्दी पण चांगली आहे, मागणी पण चांगली आहे. दिवाळीचा प्रतिसाद यावर्षीचे आकाश कंदील आणि एकूणच दिवाळीची तयारी समाजात फार मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. आणि आत्ता या स्टॉलवर आलो, इथले आकाश कंदील वेगळे आणि विशेष चांगले वाटत आहेत. किमतीही खूप रिझनेबल आहेत. गेल्या वेळेसच्या तुलनेत त्यावेळी काय नवीन आहे आकाश कंदील? हे जे आत्ता या इथं डिझाईन दिसतंय हेच नवीन डिझाईन आहेत. 2-3 या इथं स्वामी समर्थांचा आहे, शिवाजीचा आहे, शंभूराजे, मराठा, धर्मवीर, सगळे छान कंदील आहेत. तुम्ही काय खरेदी केलं? आत्ता खरेदी करतोय, सगळं मार्केट बघणार आहे, खरेदी करणार आहे. करायची आहेच, परंतु छान चाललेलं आहे. तुमचा कसा उत्साह आहे दिवाळी? इतकं सगळे छान छान आकाश कंदील आहे की कन्फ्युजन होतं कोणता घ्यावा आणि कोणता नाही असं झालंय. काही सिलेक्ट केले यातनं काही निवडले? हा, थोडं चालू आहे सिलेक्शनकडे. आता हा छान मिळाला पण थोडं किमतीचं बघायला लागतं जरा, बाकी काय नाही. साधारणतः किंमत कशी आहे गेल्या वेळेसच्या तुलनेत? महागाई? थोडं या मार्केटमध्ये तरी स्वस्त आहेत, कमी आहेत किमती. त्याचा उत्साह कसा आहे? एकदम जोरात. आता ह्या जसं कोविड नंतरनं जे आहे ही दिवाळी बऱ्यापैकी चांगली जोरात जाईल. आणि गेली 10 वर्ष यांच्याकडे मी येत आहे. आता यांचं पुढच्या वर्षी 25वं वर्ष आहे. मी गेली 10 वर्षापासून यांच्याकडे खरेदी करत आहे. यांच्याकडे एकदम टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे डेकोरेटिव्ह वस्तू बनवतात, रियूज करतात. म्हणून यांनी प्रत्येक गोष्ट अशी समजून सांगतात की बाबा हे कसं युनिक आहे आमच्याकडे मटेरियल आणि कसं स्वस्त आहे. आणि ही जी लेन दिसते तुम्हाला, तर लेन दाखवा त्यांना. ही जवळपास पहिले जे सुरुवात दुकानाची आहे ती यांनी सुरुवात केली आहे आणि नंतर मग बाकीच्यांना परमिशन भेटत गेलेलं आहे. खूप छान वाटतं. दीपावलीच्या निमित्तानं पुण्यातील फटाके विक्रीच्या बाजारपेठा सज्ज झाल्यात. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. दिवाळी अगदी 2 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. पुण्याच्या बाजारपेठांमध्ये जे आहे ती नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. आता आपण पुण्यातील भेडेपुलाजवळील फटाका मार्केटमध्ये आहोत. आपण या ठिकाणी पाहतो की जी फटाके वेगवेगळ्या प्रकारची जी आहे ती फटाके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रंगीबेरंगी फटाके या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. नागरिकांचासुद्धा या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो फटाके खरेदी करण्यासाठी. नागरिकांचा या ठिकाणी प्रतिसाद कसा आहे, काय सांगाल, कसा नागरिकांचा उत्साह आहे? 2 वर्ष गेले, कोरोनाची गेले, त्यामुळं त्यानंतरनं आजची ही जी दिवाळी पहिल्यांदा इतकं रिस्पॉन्स पाहिलं आहे आणि लोकांची झुंबड उडते आहे. अक्षरशः थांबायला जागा होत नाही, कारण की भिडे ब्रिज हा एक प्रकारचा फटाका मार्ट, इथं होलसेल फटाके विक्रेते खूप असतात.
आमचं पण नागरिकांचा प्रतिसाद बघून आम्हाला पण उत्साह वाढतो आहे ॲक्च्युली. आणि ह्यावेळची दिवाळी सगळ्यांसाठी जोमाने चालू आहे. आणि ह्या ठिकाणचा नदीपात्र हा स्पेशल भाग फक्त होलसेल फटाक्यासाठी असतो. तर संध्याकाळची एवढी झुंबड उडती लोकांची की स्वस्त फटाके म्हणून सगळेजण लोक इथंच गर्दी करतात. फटाक्यांच्या साधारणतः किमती कशा आहेत? फटाक्यांच्या साधारणतः किमती ॲव्हरेजली पकडलं तर फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये जर 100 रुपयाचा फटाका आहे तर तोच फटाका इथे तुम्हाला 50 रुपयामध्ये भेटतो आहे. त्यामुळे नदीपात्र हा भाग म्हणजे विशेष करून नदीपात्रामध्ये होलसेल फटाके विक्रेते भरपूर असतात. कोणत्या प्रकारच्या फटाक्यांना नागरिकांचा जास्त प्रतिसाद मिळतो आहे? फॅन्सी फटाके असतात. फॅन्सीसाठी नागरिकांचा कल जास्त आहे आणि त्यात पुणेकर म्हटलं तर आता सगळेजण आम्हाला इको फ्रेंडली फटाक्यासाठी हे करतात. ते मागणी त्यांची जास्त आहे. ते चौकशी करतात ते. आणि फॅन्सी लहान मुलांचे आकर्षक असे फटाके करणारे म्हणजे जे असतात त्यासाठी जास्त कल आहे लोकांचा सध्या तरी. साधारणतः फटाक्याच्या किमती कशा आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत? गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडंसं ह्यावेळेस स्वस्त फटाके आहेत. कारण की गेल्या वर्षी कोरोनामुळं फॅक्टरीज बंद होतं त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं होतं. पण यंदाच्या वेळेस फटाक्यांच्या फॅक्टरीज चालू आहेत त्याच्यामुळं बाय डिफॉल्ट स्वस्त फटाके झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं विक्रेत्यांना पण ते परवडते आणि नागरिकांना देखील ते खरेदी करण्यासाठी ते परवडते. किती प्रकारचे फटाके वगैरे आपल्याकडे आहेत नवीन व्हरायटीज? नवीन व्हरायटी जसं म्हणजे पूर्ण म्हणजे स्टॉलमध्ये बघताल तर तुम्ही 114+ प्रकारचे फटाकडेच आहे. म्हणजे फुलछडीमध्ये प्रकार बघताल तर तुम्ही कमीत कमी 10 प्रकारचे फुलछडी तुम्हाला भेटतील. पावसाळ्यामध्ये बघताल म्हणजे पाऊस असतो त्याच्यामध्ये कमीत कमी 15हून अधिक प्रकारचे पाऊस आहे आपल्याकडे अवेलेबल. नवीन काय आलं यावर्षी असं? नवीन जसं की तुम्ही बघता की कसं आहे की आता क्रिकेटचा हे चालू आहे मॅचेस. तर त्या रिगार्डिंग नवीन एक फॅन्सी आयटम आला आहे जसं की बॉल आणि बॅट्स आहे आणि त्याच्यामधून क्रॅकर्स क्रिएट होतो आहे डायरेक्टली आणि ते मुलांसाठी खूप आकर्षित असं वाटते. आणखी खूप सारे असे नवीन नवीन फॅन्सी आयटम्स आहे जसे की पाऊस आहे, नवीन नवीन झाड, शिट्टीवाले व्हील्स आणि नवीन नवीन प्रकारचे तुडतुडी म्हणता येईल किंवा मिसाईल गन जे की पहिल्यांदा असे नव्हते एवढे फटाके रील्स कॅप वगैरे त्या टाईप. पण ह्यावेळेस मिसाईल गन ह्या प्रकारचे नवीन नवीन फटाकड्याच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहे आणि खूप ते ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. इव्हन लहान मुलांना नाही तर मोठ्या माणसांना ते ॲट्रॅक्टिव्ह देखील वाटतं. गेल्या वर्षी तुलनेत ह्यावर्षी ग्राहकांचा प्रतिसाद अतिउत्तम आहे. यावर्षी व्यापाऱ्यांची दिवाळी होणार आहे. व्यापारी वर्गाला मंथ एंडला दिवाळी आली तर पैसे भेटत नाही. चालू तारखेला दिवाळी आली की व्यापाऱ्यांची चांगली दिवाळी होऊन जाते. व्हरायटी दरवर्षी नवीन नवीन येत जातात. ह्यावर्षी 100+ व्हरायटी आपल्याकडं अवेलेबल आहेत. नवीन आपल्याकडं हे बॅट आली आहे विराट कोहली म्हणून. सेंचुरी झाल्यावर विराट कोहली किंवा धोनी आपल्या टीम इंडियाची लोक कसे दाखवतात बॅट तशी हे आता लहान पोरांनी बॅट दाखवायची असते अशी. त्यातनं फक्त स्मोक होत राहणार त्याचा जीवाला काही त्रास नाही त्याचा. नवीन व्हरायटी आपल्याकडे आले पिकॉक आला आहे की मोर कसा पिसरा फुलवतो तसा याला आपण काडी लावली की याचा पिसरा होणार मोठा. आणखीन आपल्याकडं बीडी बॉम्ब आहे. हे माचीसारखं आहे. याचं आपण काडीसारखं पेटवायचं. आपण काडी पेटून टाकली की ते स्मोक होणार आणि त्याचा फटाक्यासारखा आवाज येणार फाट दिशेने. आता ग्राहकांची फॅन्सी फटाक्यांना भरपूर मागणी आणि चांगल्या कंपन्यांच्या फटाक्यांसाठी चांगल्या मागणी. अनिल, सुप्रीम, स्टँडर्ड ह्या 2-4 कंपन्यांच्या ज्या फटाकड्या आहेत त्यासाठी ग्राहकांचा खूप आग्रह असतो. या ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे फटाके आहेत ते बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज वर्धा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. मूळ धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा या वैचारिक सिद्धांतापासून जराही फारकत न घेता एनडीएमध्ये आणि राज्यात महायुतीचे जे सरकार एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू होतं यामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला. जवळपास 120 दिवसाचा कालावधी लोटला. आम्ही सरकारमध्ये आल्यापासून आमच्या सिद्धांताशी जराही फारकत न करता सरकार अधिक गतिमान कसं होईल याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी झाला आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये संदेह असण्याचं काही कारण नाही. भूमिका घेतल्याच्या नंतर स्वाभाविकपणाने टीका टिप्पणी होणं मी समजू शकतो, परंतु राजकीय भूमिका टीकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जात असताना काही मूलभूत गोष्टी जाणीवपूर्वक सांगण्याचा प्रयत्न
काही मंडळी सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करत आले. तपास यंत्रणांच्या चौकशीच्या भीतीने आम्ही हा निर्णय मानसिक दबावापोटी घेतला असं सतत त्या ठिकाणी सांगण्यात येतं. मला आज आपल्या या पवित्र पावनभूमीत नम्रपणाने या ठिकाणी सांगायचं आहे, स्वतः माझ्याबद्दल किंवा आदरणीय अजितदादांच्याबद्दलची जी काही चौकशी होती, जे काही आरोप केले गेले होते, त्या सारांची सर्वच तपास यंत्रणाच्या मार्फत 14 ते 19च्या कालावधीमध्ये तपास झाला. त्या तपासाअंती जे निष्कर्ष आले ते न्यायालयामध्ये सुद्धा तपास यंत्रणेने नेले. त्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये माझा किंवा दादांचा सहभाग नसल्याचंच न्यायालयाच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी झालं. आणि ज्या संदर्भात प्रकरणं न्यायालयामध्ये गेली ती न्यायालयाने सुद्धा गुणवत्तेच्या आधारित ती फेटाळलेली त्या ठिकाणी आहेत. भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये ती प्रक्रिया घडून गेली. आज मंत्रिमंडळामध्ये धर्मराव बाबा आत्राम आहेत, धनंजय मुंडे आहेत, संजय बनसोडे आहेत, अनिल लोहिदास पाटील आहेत, आदिती तटकरे आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत. यांच्या कोणावरती कसली पद्धतीची चौकशी नाही. मुश्रीफ साहेबांच्या संदर्भातली चौकशी सुरू होती, त्याही संदर्भामध्ये न्यायालयीन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. जाणीवपूर्वक आभास निर्माण केला गेला की तपास यंत्रणेच्या भीतीपोटी आम्ही हा निर्णय घेतला, तो निखालास चुकीचा आहे. पण एक बाब तितकीच खरी आहे की भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय काय कालच झाला नाही. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल तर 2014 सालामध्ये राज्याच्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागत होते, पूर्णपणाने निकाल हाती यायचे होते. त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरची पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक चालू होती. त्यामध्ये प्रांताध्यक्ष म्हणून मी पण होतो, छगन भुजबळ साहेब होते, विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा होते, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रफुल्लभाई होते. आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला सूचित करण्यात आलं की भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा करावी. ती घोषणा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी 2014च सांगतोय, बरोबर 8.5 वर्षापूर्वी मी आणि प्रफुल्लभाईंनी त्या ठिकाणी घोषित केले की भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आमचा पाठिंबा राहील. खरं तर भाजपने पाठिंबा मागितला नव्हता, पण तो आम्ही दिला. आणि त्याच्यानंतरच्या घडामोडी झाल्या. 16-17मध्ये सुद्धा मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीतून लोकसभेच्या जागांचं वाटप, मंत्रिमंडळाचं वाटप, मंत्रिमंडळाची संख्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची नावं आणि पालकमंत्री हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केले होते. परंतु अखेरच्या टप्प्यामध्ये शिवसेनामध्ये असल्यामुळेच तो निर्णय त्यावेळेला का होऊ शकला नाही. आपल्याला एक कल्पना की 2019 सालाच्या लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रित लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाने लढवली. आणि विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्यावेळेला बाहेर आले त्याला भारतीय जनता पक्षाला कमळ चिन्हावरती 105 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला त्याला एकच शिवसेना होती, 56 जागा त्यावेळेला आल्या. म्हणजे 161 जागांचं बहुमत मिळालंच, पण त्यांचे अपक्ष मित्रपक्ष म्हणून जवळपास 180 आमदारांचं संख्याबळ निवडणुकीच्या माध्यमातून त्यावेळेला निवडून आलं होतं. महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा कौल भाजप सेनेच्या युतीच्यासाठी सरकारसाठी होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 56 जागा आल्या, काँग्रेस पक्षाच्या 44 आल्या. म्हणजे 100 जागा आम्हाला त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या. आणि विरोधी पक्षामध्ये बसण्याचा स्पष्टपणाचा कौल आमच्यासाठी सुद्धा होता. परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरनं काही प्रश्न निर्माण झाले. त्याच्यातून सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया लांबली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर तातडीने राष्ट्रपती राजवट लागण्याचा महाराष्ट्राच्या इतिहासातला 1 मे 1960 सालाच्या नंतरचा हा पहिला प्रसंग. त्याच्या अगोदर आपला हा भाग मध्य प्रदेशमध्ये होता. द्वैभाषिक राज्याच्या आधारित मुंबई राज्य होतं, त्याला मुंबई आणि गुजरात होतं. त्यावेळेला काय अशा पद्धतीची राष्ट्रपती राजवटीची स्थिती नव्हती.
पण 1 मे 1960 सालापासून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार गठीत व्हायच्या ऐवजी राष्ट्रपती राजवट लागणं हा महाराष्ट्राच्या इतिहासातला तो पहिली वेळ. खूप राजकीय घडामोडी झाल्या आणि मग त्याच्यातून शेवटी ज्या काँग्रेसला विरोध किंवा ज्या काँग्रेसनी विरोध हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला सातत्याने केला, परस्परांनी एकमेकाच्या विरोधामध्ये केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा जडणघडण झाल्यापासून किंवा आम्ही मंडळी त्यापूर्वी काँग्रेसमध्ये असल्यापासून आमच्याही राजकीय लढाई ही शिवसेनेबरोबर झाली. त्या शिवसेनेबरोबर ती राज्यामध्ये आम्ही सत्ता गठन केली. सोनिया गांधींनी परवानगी दिली. उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या सरकारमध्येच शिवसेनेमध्ये अंतर्गत काही मतभेद निर्माण झाले असतील, एकनाथराव शिंदेने काही वैचारिक भूमिका वेगळी घेतली, त्याच्यातून महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि मग राज्यामध्ये त्यावेळेला एक स्थिती निर्माण झाली. त्या स्थितीच्या अगोदरची एक घटना आपल्याकडे मी सांगू इच्छितो आहे की शिंदेसाहेब निघून गेले होते, म्हणजे गुवाहाटीला. सरकार जाणार हे 100% नक्की होतं. तितक्या संख्येने आमदार त्यांच्यासोबत गेले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची एक बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये झाली. त्याला मी पण उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व आमदार 2019 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेले सगळे, मंत्रिमंडळामध्ये असलेले सगळे मंत्री, या सर्वांनी मिळून पत्र लिहिलं पवारसाहेबांना. सगळ्यांच्या त्याच्यावरती सह्या आहेत की आता आपण भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा अनुकूल निर्णय झाला. तिघांची समिती नेमली गेली, परंतु ते दुर्दैवाने पॉलिटिकली मटेरियलाइज होऊ शकलं नाही आणि मग राज्यात एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींचं सरकार आलं. हे सांगण्याच्या पाठीमागचा मतितार्थ एवढाच आहे की केवळ 2 जुलैला अजितदादांनी निर्णय घेतला, आम्ही मंडळी निर्णय घेतला म्हणजे आत्ताच काहीतरी फार आम्ही राजकीयदृष्ट्या पाप केलं, विसंगती केली, असं जाणीवपूर्वक सांगण्याचा जो प्रयत्न केला जातो हे सर्वथा चूक आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याची भूमिका 2014 सालापासून वरिष्ठ पातळीवरती सातत्याने चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आली, परंतु निर्णायकरित्या त्याचं रूपांतर त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. हा निर्णय दादांनी घेतला. आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. महायुती म्हणून आगामी येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ, NDA म्हणून सामोरं जाऊ. राज्यामध्ये 45+ जागा निवडून आणायचा आहे हा आमच्या सर्वांचा महायुतीचा निर्धार आहे. अशा वेळेला ही भूमिका घेतल्याच्या नंतर 5 जुलैला मुंबईच्या MIT मैदानावरती राज्याचं राज्यव्यापी अधिवेशन घेतलं आणि त्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये दादांनी 1 तास त्यांची भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवली की आम्ही या निर्णयास्पद का आलो, काय काय वेळोवेळी घटना पक्षांतर्गत घडल्या, काय काय घडलं. आणि मग आज जो पक्ष डेमोक्रॅटिक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिद्धांतावरती आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून सामुदायिकरित्या निर्णय घेतला आणि सरकारमध्ये सहभागी त्या ठिकाणी झालो. माझ्या सांगण्याचा मतितार्थ हाच होता की आता या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करावी, महायुती म्हणून आपल्याला सगळीकडे काम करायचं आहे याच्याबद्दलची माहिती कार्यकर्त्यांना सहकार्याने त्या ठिकाणी द्यावी आणि त्याचबरोबर दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागची कारणमीमांसा आणि असं काय जे काय सांगण्यात येतं की फार मोठं पक्षाच्या दृष्टिकोनातून घातक निर्णय घेतला आहे, तर तसंच वस्तुस्थिती नसून ही वस्तुस्थिती आहे असे प्रमुख कार्यकर्त्यांना समजून सांगणं आणि त्याचबरोबर ती घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीमध्ये सांगत असतानाच देशात आणि राज्यात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता असल्याच्यामुळेच देशामध्ये सुद्धा अनेक वेळेला भिन्न राजकीय विचारसरणीचे राजकीय पक्ष, 2 टोकाच्या भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष देशामध्ये सुद्धा सत्ता स्थापन करताना एकत्रित आले. 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं, त्याला भाजपने पाठिंबा दिला. विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार गेल्यावर चंद्रशेखरांचं सरकार आलं,
त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला. राजीव गांधींच्या घरावरती पाळत ठेवले म्हणून त्याचा पाठिंबा काढला गेला चंद्रशेखरांचा सरकारचा. 91ला लोकसभाची निवडणूक आली. नरसिंहराव या देशाचे पंतप्रधान काँग्रेसचे झाले, त्याला कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला. 96, 98, मग 99 असेल, 2013 दिवसाचं सरकार असेल, 13 महिन्याचं सरकार असेल, 2004, 2009 ही सरकारं सगळी आपण पाहिली. त्याच्यामध्ये मग ममता बॅनर्जीसुद्धा वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री होत्या, नितीश कुमारसुद्धा मंत्री होते. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असाच आहे की अस्थिरता राजकीय ज्याला निर्माण होत असते, एका पक्षाचं प्राबल्य राहत नाही आणि मग आघाडी निर्माण होत असते, त्यावेळेला भिन्न राजकीय विचारसरणीचे सुद्धा पक्ष सत्तेच्या माध्यमातून एकत्रितपणाने येऊ शकतात. त्यामुळे आम्ही काहीतरी विपरीत केले असा सांगण्याचा, डांगोरा पिटण्याचा जो काय केविलवाणा प्रयत्न केला जातो आहे तो सर्वथा चूक आहे. एवढंच आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला कळावं, हाच त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. हा भाग एक झाला. निर्धार नवपर्वाचा नवपर्व आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. विकासाची दिशा घेऊन मूळ विचारधारेशी सुसंगत नवपर्व आम्ही त्या ठिकाणी सुरू करतो आहोत. घड्याळ तेच वेळ नवी. पुन्हा एकदा सांगतो, घड्याळ तेच वेळ नवी. एक घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आणि माझे सर्व फ्रंटलचे सर्व सहकारी राज्यभरामध्ये फिरतो आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भाचा दौरा झाला. दिवाळीच्या नंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा टप्पा होईल. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये काही कालावधीच्या नंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा दौरा होईल आणि मग राहिलेला पश्चिम विदर्भाचा दौरा कुठल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबरच्या 15 पण आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. मला एका बाबीचं या ठिकाणी आवर्जून अभिमानाने उल्लेख करायचं वाटतो की असं मधल्या कालावधीमध्ये दावा केला गेला की सहानुभूती एका बाजूला आहे, दादांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल जनतेमध्ये प्रचंड चीड आहे, मतदार आम्हाला पूर्णपणाने नाकारतील. पण परवाच्या दिवशीच महाराष्ट्रातल्या जवळपास 2350 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आपण सर्वजण सुज्ञ आहात, पत्रकार आहात, व्यासंगी पत्रकार आहात. आपल्याकडे माझ्या इतकीच माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1 वरती भाजप आहेच, कारण त्यांची संख्याबळ अधिक आहेच. पण क्रमांक 2ला जो पक्ष सुपडा साफ होईल असं म्हणण्या इतपत मजाल गेलेल्यांना राज्यातल्या जनतेने योग्य ती राजकीय चपराक त्या ठिकाणी दाखवली आणि दादांच्या नेतृत्वाखाली 550पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी फडकला. महाराष्ट्रातल्या जनतेने, मी असं मानतो आहे, घड्याळ तेच वेळ नवी या आमच्या भूमिकेवरती शिक्कामोर्तब शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नेमकं हेच ठरवून दिलेलं आहे की निवडणुकीच्या निकालामध्ये ज्या पक्षाच्या पाठीमागे जनतेचं पाठबळ राहतं त्यांना ॲक्सेप्टेबिलिटी आहे, जनमान्यता असं म्हटलं जातं. मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावं या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी आज विभागीय आयुक्तांची भेट घेतली आहे. मराठवाड्यामध्ये असणारे जे सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जे कोणी प्रमुख आहेत, जे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करत आहेत, ते सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख कमिशनर साहेबांना भेटण्यासाठी आलेले आहेत. आणि भेटण्याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये आपण जर बघितलं तर फक्त 40 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये 2च तालुके घेण्यात आलेले, परभणी अख्खा वगळण्यात आलेला आहे. लातूरमध्ये अशीच परिस्थिती आहे. तसंच धाराशिवमध्ये 2 का 3च तालुके घेण्यात आले. तर मग अशा परिस्थितीमध्ये जर अडचण असताना सुद्धा सरकार त्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करत नसेल तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्याची काय चूक आहे? मग शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत, तिथं असणाऱ्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करत आम्ही सर्वजण कमिशनर साहेबांना भेटवलं. प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर मराठवाड्यातले सर्व तालुके हे दुष्काळग्रस्त तुम्ही जाहीर करा. त्याच्याचबरोबर इन्शुरन्सचे म्हणजे विम्याचे पैसे जे ॲडव्हान्समध्ये 25% मिळायला पाहिजे होते सप्टेंबर अखेरपर्यंत, ते अजूनसुद्धा शेतकऱ्याला मिळालेलं नाही. 1 रुपया विमा तुम्ही घेतला, शेतकऱ्याचं हेच मत होतं की आम्हाला रुपयात द्या नाही ते 100 रुपयात द्या, ते महत्त्वाचं नाही, पण मोबदला वेळेवर मिळणं महत्त्वाचं आहे. आणि हे सरकार त्या बाबतीतच कुठेतरी कमी पडताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. गेल्या वर्षी जी अतिवृष्टी झाली होती त्याचाही पैसा अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळालेला नाही.
त्याच्याचबरोबर आपण खोलात जर गेलो तर सरकार घोषणा करत असताना 3 पट आम्ही मदत देऊ, म्हणजे 13,500 रुपयाच्या प्रमाणे आम्ही मदत देऊ 3,000 हेक्टरपर्यंत असं सांगितलं. पण तसे काही पैसे शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेले नाही. ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले ते 1,000 रुपये, 2,000, 3,000 रुपये मिळालेले आहेत. आणि मग हे सगळे मुद्दे असताना, जनावरांना पाण्याची परिस्थिती, प्यायला पाणी नसताना, लोकांना प्यायला पाणी नसताना, शेतीचं पाणी कमी होत असताना सरकार या बाबतीत जर कुठेतरी हलगर्जीपणा करत असेल तर ते अतिशय योग्य नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि त्याच्याच बरोबर काही तालुक्यांमध्ये आणि काही गावांमध्ये असं झालंय की 20 दिवस पाऊस हा झाला नाही. 1 दिवस फक्त कुठेतरी भुरभुर झाली आणि पुढचे 10 दिवस पाऊस नाही झाला. तर इन्शुरन्स कंपनीने असं सांगितलं की ह्यांना आपल्याला मोबदला देता येणार नाही. अशा बऱ्याच अडचणी त्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि फक्त एक पत्र द्यायचं म्हणून आणि सरकारला एक फक्त अंदाज द्यायचा म्हणून की आज म्हणजे दिवाळीपर्यंत जर तुम्ही या विषयावर लक्ष घातलं नाही तर दिवाळीनंतर शेतकरी मोठ्या संख्येने इथे येतील आणि आंदोलन हे कमिशनर ऑफिसला होईल. याची जबाबदारी हे सर्व जिल्ह्याचे प्रमुख आणि शेतकरी तिथे घेतीलच. आणि त्याच्याचबरोबर आत्ता जर बघितलं तर अनेक मुलं मुली विविध कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. शेतकऱ्याच्या हातामध्येच पैसा नसेल दुष्काळामध्ये तर मग त्याची फी कोण देणार? तर फीचाही प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये उद्भवेल. आणि जर फी देता आली नाही तर अंदाज आहे की या दुष्काळामुळे 2 ते 3 लाख मुलं मुली शिक्षणापासून फक्त मराठवाड्यामध्ये वंचित राहतील. आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि आत्महत्या वाढत असताना एखाद्या अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एखादा रिपोर्ट जर सरकारकडे आत्महत्येच्या बाबतीत दिला असेल ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता या क्षणी 2 लाख, 1.5 ते 2 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत. पण त्या रिपोर्टवर अजूनपर्यंत चर्चा झाली नाही, त्याच्यावर मार्ग कुठलाही निघाला नाही. त्यामुळे हे सरकार कुठंतरी आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की फक्त गोल गोल बोलणारं सरकार आहे आणि निकामी सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय हा सरकारने घ्यावा असं सरकारला आम्ही सर्वजण निवेदन देऊ. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला आहे. काल सरकारकडून फोन आला होता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पण आजचा दिवस वाढवून द्या म्हणून. उद्या ते 100% आलेत असं आज सकाळी सांगितलं त्यांनी आणि कालही सांगितलं होतं. उद्या आपलं ठरल्याप्रमाणे ते उद्या घेऊन येतील. नाही मग उद्या नाही आले तर मग सांगतोच. आरतीला येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. आज उपमुख्यमंत्री आरतीला येतात, मात्र तुम्हाला भेटण्यासाठी येत नाही. समाजाचा प्रश्न असताना सुद्धा काही वाटत नाही येतं. आता ती ज्यांची त्यांची भूमिका आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणी येऊ अथवा न येऊ, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणं हे आमचं काम सुरू आहे. समाजाचंही राज्यभर सुरू आहे, माझंही सुरू आहे आणि आमची पुढची तयारी पण सुरू आहे. तिन्ही पण गोष्टी सोबत आहेत. आता माझी पण तब्येत ठणठणीत होती. मी 2-3 दिवसांनी प्रॅक्टिकल काम सुरू करतोय. त्यामुळे आमचेही कामं सुरू आहेत, त्यांचंही काम सुरू आहे. मात्र हे खरं आहे की सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोरानं काम सुरू आहे. जो मराठा समाजाला आपण 29 ऑगस्टला शहागडला शब्द दिला होता की मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडतील, ते पडायला सुरू झाले. त्यामुळं सरकार काम करतंय. नाराजी व्यक्त करायची त्यावेळेस आम्ही केली, परंतु आज पूर्ण ताकदीनं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतंय, राज्यभर काम करतंय. आणि जिल्ह्यात त्यांनी कक्षसुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केले. याहून लक्षात येत आहे की आता ते दिरांगाई करत नाही. केली आम्ही परत सावध आहे त्यांनी जर केली तर. काल ओबीसी नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यावेळेस फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की कुणाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही. बाहेर आल्यावर एक शब्द होता, ओबीसी धोक्यात आहे, ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? कारण ते खूप जास्त एकवटत चाललंय. नाही की ते एकवटले नाही एकवटले हा भाग वेगळा आहे. नेते एकवटतेत, सामान्य बांधव यांना माहिती आहे की त्यांचे जर पुरावे सापडत असले मराठा समाजाचे तर मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं पाहिजे. आम्ही काय त्यांचं हिसकून घेत नाहीत किंवा त्यांचं मागत नाहीत. आमचंच तिथं आहे ओबीसीमध्ये, ते आम्ही घेतोय आणि ते पण सरकार सत्य असल्यामुळं द्यायला लागले. कारण ते
ते कितीही म्हणले की आमचं हिसकावून घेत आहेत किंवा आमच्या वाटेकरी होत आहेत, आमच्याकडं नोंदी आहेत, आम्ही पूर्वीपासून कुणबी आहेत म्हणून सरकार आम्हाला द्यायला लागले. हे सामान्य गावागावातल्या ओबीसी बांधवांना आता पटायला लागले की मराठा समाजाच्या नोंदी आहेत, याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये त्याला मिळू दिलं पाहिजे. हा, आम्ही असं केलंय का आमचा काहीच पुरावा नाही आणि ओबीसीमध्ये गेलो तर नाही, आमचे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागलेत. आणि हे गावागावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान्य. त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता गाव लेवलच्या लोकांना, ओबीसी बांधवानं, की आमच्याकडे काहीच पुरावा नाही आणि आम्ही आरक्षण मिळवतोय, तर त्यांनी विरोध केला असता. त्यांना माहिती यांच्याकडे पुरावे आहेत, हे नेतेच आपले विरोध करतात. उलट तेच ग्रामीण भागातले ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवायला लागलेत की तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला विरोध करताय आणि मराठा समाजात आणि ओबीसी समाजात भांडणं लावायचं काम ओबीसी नेते करतायत, असे स्वतः ओबीसी बांधवच गावागावातले आता म्हणायला लागले. त्यांचे पुरावे सापडले, त्याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही आता ओबीसीची कालपासूनची भावना. पण ओबीसीचा काल मोर्चा निघाला, असे अनेक ठिकाणी मोर्चा आहे आणि पुढे अजून मोठ्या मोर्चांचं नियोजन सुरू आहे. तुम्ही ज्या तालुक्यात बसला तर त्याच तालुक्यात 17 तारखेला मोठा मोर्चा निघतो. चांगली गोष्ट आहे ना. आमचं त्याबद्दल काहीच मत नाही. फक्त आमचं एकच मत आहे की ओबीसी बांधवांनी घराघरातल्या एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत उदाहरण द्यायचं असलं तर एखाद्याची जमीन आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे तर त्याला ती मिळाली पाहिजे. तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका. तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे, आमचे पुरावे सापडतात, आम्हाला मिळालं पाहिजे, ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे. आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार काय आहेत की मराठ्यांच्या एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे. हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं, 30-40 वर्षापासून या ओबीसीच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता, त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरचं उठलंय आणि सरकार सुद्धा कायदा सोडून काम नाही करत. सरकार सुद्धा जे मिळतंय, ज्यांचे पुरावे येतं त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं आहे ते करायला लागले. आणि हेच सरकारला जसं पटलंय, ओबीसीचा दबाव होता तो दबाव उठला आणि 40 वर्ष मराठ्यांचा लॉस झाला. विनाकारण मराठ्यांचं वाटोळं 40-50 वर्ष झाले आरक्षण असून. तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असून सुद्धा यांना 40 वर्ष आरक्षण दिलं नाही, म्हणजे यांच्या लेकरांचं वाटोळं आपल्याच ओबीसीच्या नेत्यांना केलंय. त्यामुळे आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही, त्यांचं हक्काचं आहे, त्यांचे पुरावे त्यांना आता दिलं पाहिजे. ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधव वारंवार सातत्यानं सांगताय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे. सगळे मंत्री रोज तेच म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आम्हाला ओबीसी तुलाच मिळणार आहे. हे विरोधाभास नाही आहे का दोन्ही? नाही, अर्थशः आपण समजून घ्या ना. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे, ते बरोबरच आहे ना. ओबीसीला धक्काच नाही ना लागत. नाही नाही नाही, आम्ही तिथंच येत म्हणून त्यांना धक्का नाही लागणार. आम्ही तिथंच येत, ओबीसी मध्येच आम्ही येत. सरकार जे बोलतंय ते खरंय, ओबीसीचं आम्ही देणार नाहीत कारण आम्ही ओबीसीतच येत, ते देतच नाहीत. त्यांचं आमचंच आम्हाला द्यायला लागले. याचा अर्थ असा आहे आमचंच आम्हाला ते द्यायलेत कारण आमचे पुरावे सापडलेत. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला की एखाद्याच्या जमिनीचा जर पुरावा सापडला तर तुम्ही त्याला देऊ नका कसं म्हणू शकता आणि त्याचे लेकरं बाळ उन्हात कसे टाकू शकता, तुम्ही उपाशी कसं काय मारू शकता. आमचं तिथंच आहे आणि सरकार आम्हाला ते द्यायलंय. एवढंच झालंय फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्ष आमचं वाटलं झालं. आमचा तो बॅकलॉग सुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं. आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत 40 वर्ष त्या सुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत आणि ज्यांनी आमच्या हडापल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे. त्याच्या 40 वर्ष कोणी हे सगळं केलं की मराठ्यांच्या वाट्याचं दुसऱ्याला दिलं 40 वर्ष. हे बघा, त्यावेळेस तर आम्ही एवढे त्या आंदोलनामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये नव्हतो, परंतु आम्हाला ज्या ज्या वेळेस कळालं की 50% वर मराठ्यांचं आरक्षण टिकतच नाही, आपण ओबीसीमध्ये त्यावेळेस घराघरातल्या मराठ्यांनी समजून घेतलं की आपण ओबीसी देत आणि त्याचे साक्षीदार आत्ता आहेत
आज सुद्धा धाराशिव जिल्ह्यात प्रचंड पुरावे सापडलेत. मग हे याचा अर्थ असाच होतो ना, पूर्वी दडून ठेवले होते. प्रश्न असा आहे पाटील, माझा प्रश्न साधा असा आहे की एवढे वर्ष कोणी तुम्हाला दिलं नाही आणि विशेष म्हणजे मराठाच मुख्यमंत्री अनेकदा होते, मराठ्यांचीच राजकीय सत्ता ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आलेली आहे. मग नेमकं ओबीसीच्या वाट्याला कोणी दिलं तुमचं? मग तेच आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं, आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं ते त्यांनीच घालवलं, त्यांनीच लोकांना वाटप करून टाकलंय. परंतु आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळं आम्हाला आमचं मिळालं. तुम्ही लोकांसमोर आणणार आहेत का की कोणी 24 डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत. कोण कोण ओबीसी मध्ये 20 वर्षापासून आहेत ते सुद्धा नावं पुढे आणणार आहेत आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नावं सांगणार आहेत. असं आहे की आपण असं म्हणतात की मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण हवं. दुसरीकडे मागणी अशी करतात की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं. सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यानंतर त्यांना आपोआपच राजकीय आरक्षण मिळणार आहे. ते घ्यायचं की नाही घ्यायचं याच्याबद्दल तुमचं काय? नाही आता आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना हक्काचं. पण त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी. त्यांची नेमका विरोध कशाला आहे आम्ही कसं काय सांगायचं. आमचं आहे ते आम्हाला मिळणारच आहेत. पूर्वीपासून ओबीसी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार आहेत जे काय असतील ती राज्यावर केंद्रावर. नाही आमचं हक्काच आहे ना. का 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 कशामुळे हिरावायचं ते मग तसं सांगा तुम्ही. तसं तुम्ही समोरून सांगा आमचा मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये येण्यासाठी या कारणामुळे विरोध आहे. तुम्ही तसं सांगताय का नाही. तुम्ही डायरेक्ट राव ECBCचं असून रद्द केलं आमचं शैक्षणिक आणि नोकरीतलं होतं ते सुद्धा. मग तुमची किती वाईट भावना आहे. नोकरीतलं ठेवून द्या ना तुम्ही आम्हाला. त्यामुळे आमचं जे ते आम्हाला मिळावं. राजकीय पण मिळावं. आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात. सगळ्या सगळं जे ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे. पटेल शेंडगे काल असं म्हणाले की गेले अनेक वर्ष तुम्ही पुढारले पण भोगलं, सगळ्या गोष्टी भोगल्या आणि आताच मागासले असल्याची तुम्हाला भावना का होते आणि तुम्हाला आताच का मागास स्वतःला सिद्ध करायचं? काय काय शेंडगे हे म्हटले की गेल्या अनेक वर्षामध्ये राजकीय मलिदा तुमच्याकडे काय राजकीय सगळ्या गोष्टी तुम्ही लाटल्या उपभोगल्या. आता मागासले पण कशाला आठवतंय आणि मागासले पण तुम्हाला सिद्ध का करायचं? सिद्ध करायची कुठं गरज आहे आम्हाला. आम्ही सिद्ध करतच नाही. सिद्ध झालेलंच आहे. आता हे सिद्ध झालंय ना दादा. हे सिद्ध झालंय की आमच्या नोंदी सापडायला लागल्यात. उलट आमचा 40 वर्ष लॉस झालाय तुमच्यामुळं. तो सुद्धा भरून द्या आमचा हात. पाठीमागचा जे 40 वर्षात लॉस झाला आज आमचे पुरावे सापडायला लागले. याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. ओबीसीच्या नेत्यांनी एवढा दबाव उभा केला की आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं झालं पुरावे असून सुद्धा. आमचा सुद्धा मागचा सुद्धा बॅकलॉग सगळा भरून काढा. पुढे तर द्याच. प्रश्न असा आहे की मराठा समाज पुढारलेला आहे, मोठमोठ्या संस्था आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्या. मग आता तुम्हाला मागासले पण का सिद्ध करायचं? तुम्हाला असं म्हणायचं की हे मराठे वेगळे आणि आरक्षणाचे गरजवंत मराठे वेगळे? नाही सर हे बघा आरक्षण त्याच्यावर नाही. एकतर त्यांनी तो प्रश्न विचारूच नाही. आरक्षण त्याच्यावरती नाहीचे पुढारले. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो समाज मागास असेल कायदा सांगतो सरकारचं क्रम प्राप्त आहे त्याला ओबीसी मध्ये घेणं. त्यांनी आम्हाला असून सुद्धा घेतलं नाही. त्यामुळे पुढारले पंचांनी याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही. इथं गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. तुम्ही म्हणताय तसं गरजवंताला मिळालंच पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. आणि आता ते मिळायला लागले म्हणून आम्ही मराठा समाज सुद्धा समाधानी आहे. आम्ही जे 29 तारखेला सांगितलं होतं की आरक्षणच मिळवून दाखविणार आम्ही. मराठा समाजाला आरक्षण मिळवायला लागलं आणि आमच्या हक्काचं. फक्त याच्यातून एकच परिवर्तन झालं ते म्हणजे खरंच 40 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण पाहिजे होतं. त्यांचं इथंचे पुरावे आहेत. हे परिवर्तन ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवात झालं. याचा आम्हाला जास्त आनंद आहे की त्यांना वाटतंय खरंच यार 40 वर्ष झाले मराठ्यांचे पुरावे असून सुद्धा दिलं नाही यांना. मग गोरगरिबांच्या लेकराला काय मिळू नये एवढ्या परिवर्तनात आम्ही खूप खुश आहेत की ग्रामीण भागातले ओबीसी बांधव म्हणतायत त्यांना आता मिळाला पाहिजे त्यांचे पुरावे नसते त्यांनी विरोध केला असता तर आम्ही मान्य केला असतं. आमचे पुरावे. त्यामुळे आता त्यांनाही बोलायला जागा नाही राहिली की पुरावे असून नाही द्यायचं म्हणल्यावर ह्यो मराठ्यावर लय मोठा अन्याय आहे. हे सामान्य ओबीसींच्या गावागावात लक्षात आलंय आणि त्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत यायला लागल्या. तुमचे पुरावे नसते तर आम्ही तुम्हाला विरोध केला असता. आमच्यात येत आहे म्हणून तुमचे पुरावे आहेत म्हणल्यावर याचा अर्थ तुम्ही सुद्धा ओबीसी मध्ये आहेत
तुम्हाला दिलं पाहिजे. ही आमची कालपासूनची माझ्याकडे आलेल्या माहिती आहेत आणि त्यांच्या विचारात परिवर्तन झालं. याच्यात मात्र आम्हाला आता आनंद वाटायला लागला. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी 75% आरक्षण. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. आता मी त्या कॉलनीला भेट देऊन आलेलो आहे, त्या कुटुंबियाशी बोललेलो आहे. माझ्याबरोबर DYSP होते, तहसीलदार होते. तिकडली एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर कुठल्याही अँगलने कुठल्याही परिस्थितीत तो सिलेंडरचा ब्लास्ट वाटत नाही. ज्या पद्धतीने तिथे केमिकल सापडलं गेलेलं होतं, जी परिस्थिती मला तिकडच्या राहणाऱ्या कुटुंबियांनी सांगितली, ज्या पद्धतीने त्या ब्लास्टची तीव्रता होती, म्हणून त्याला सिलेंडरचा ब्लास्ट म्हणणं हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे, खोटारडेपणा आहे. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली येऊन कसे हे अंदाज बांधलेले आहेत ह्याची कल्पना मला नाही. मला सांगितलं जात आहे काय प्राथमिक काही ATSचे लोक येऊन गेलेले हे, तर त्या गोष्टी मला पोलिसांनी, संबंधित खात्यातल्या पोलिसांनी, SPनी मला लिहून द्यावं की अशा पद्धतीने ATS आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की इथे सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे. ज्या पद्धतीने ह्या परिसरामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFIच्या ऍक्टिव्हिटीज वाढत चाललेल्या आहेत. काही दिवसा अगोदर ज्या मोहरमची मिरवणूक निघाली तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद असो, सर तन से जुदा अशा पद्धतीच्या अतिरेकी संघटना ज्या घोषणा देतात, त्या घोषणा दिल्या गेल्या. जो शरीफ मुल्ला नावाचा जो व्यक्ती होता, ज्याच्या माध्यमातून हा ब्लास्ट झाला, या सगळ्या गोष्टीची ज्या दिशेने पोलीस चौकशी करतायत त्याच्यावर आम्ही समाधान नाही, आमचं समाधान नाही. ज्या पद्धतीने पाकिस्तान त्या लोकांचा हस्तक्षेप, काही व्हॉट्सअपवर मी ऐकलं साताऱ्यामध्ये काही व्हॉट्सअपमध्ये पाकिस्तानचे नंबर आढळले गेले. ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे विषय उचलले त्यांना पाकिस्तानवरून फोनच्या धमक्या येणार सुरू झाल्या. एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या फोनवर त्या पाकिस्तानच्या नंबरवरून त्याच्या बायकोचा फोटो दाखवण्यात आला की आम्हाला माहिती आहे त्या कशा दिसतात. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या कराड आणि या साताऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. तर नेमकं इकडचे पोलीस खातं कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? या मतदारसंघातून कोणाच्या स्थानिक पुढारीचा त्यांच्यावर दबाव आहे? SP नेमका कुठल्या दिशेने तपास घेऊन जात आहे? कोणाला संरक्षण देऊ पाहत आहे? हे हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. आमचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी हे कडवट हिंदुत्ववादी आहेत आणि कुठलाही पोलीस अधिकारी आमच्या देवेंद्रजींचं नाव खराब करत असेल, डिपार्टमेंटचं नाव खराब करत असेल
तर आमचं सरकार सहन करणार नाही. जे ब्लास्टची तीव्रता होती त्याला अगर तुम्ही गॅसच्या ब्लास्ट म्हणून खपवत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला एटीएसच्याच माध्यमातून इथला तपास हवाय. हा तपास उच्चस्तरीय पातळीवर झाला पाहिजे. मी स्वतः येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्याच्याबद्दलचा प्रश्न विचारणार, लक्षवेधी टाकणार. बघितलेली डोळ्यांनी सगळी माहिती मी आदरणीय गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींकडे जाऊन ब्रीफ करणार, देणार. जो लपवालपवीचा विषय चाललाय, जो आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा विषय जो चाललाय, तो आम्ही खपून घेणार नाही. कुठल्याही पद्धतीने ह्या भागामध्ये, कराड सातारामध्ये भागात राहणारे आमचा हिंदू समाज हा जर भीतीमध्ये त्या पद्धतीने आज वावरतोय आणि त्याच्यात भर टाकण्याचं काम पोलीस खात्यातले काही अधिकारी अगर करत असतील कोणाच्या दबावाखाली घेऊन, तर सगळ्यांचे बुरखे पाडण्याची तयारी आता आमच्या लोकांची आहे. जे जे नुकसान झालेलं आहे, तहसीलदार पण तिथे होते ब्लास्टच्या निमित्ताने. कुठल्या योजनेमध्ये बसायचं, काय योजनेमध्ये बसवायचं ते तहसीलदार करतील. मी महसूल मंत्र्यांची पण याबद्दल बोलीन. सगळ्या नुकसान भरपाई त्या कुटुंबियांना भेटलीच पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी जी ताकद लावायची ती सगळी ताकद लावली जाईल. पण ही जी काय वळवळ ती सुरू आहे, सर तन से जुदा, पाकिस्तान जिंदाबाद, आणि हे सगळे ज्या आम्हाला कळत नाही केमिकल का आणले गेलेले तिकडे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची ऍक्टिव्हिटी तिथे सुरू आहेत, आम्हाला कळत नाही. उद्या काय इथे बॉम्ब बनवले जात असतील आणि त्याला गॅस सिलेंडरच्या नावाने अगर खपवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. हे इकडच्या संबंधित काही पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी लक्षात ठेवावं. माझी प्रेस नीट पाहावी. माझ्या कुठल्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना यापुढे त्रास झाला तर का आम्ही गप्प बसणार नाही. मुद्दामून केसमध्ये गोवायचं. जिहादी लोकांच्या पोलिसांचे जिहादी लोकांना गनचे लायसन्स लगेच भेटतात. आमच्या मुलांना गनच्या परवानग्या तर महिने रखडले जातात. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? पोलीस खात्यातले प्रमुख मंत्री आज आमचे देवेंद्रजी आहेत आणि ही मस्ती अगर होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. तर या संबंधित केसची पूर्ण चौकशी एटीएसच्याच माध्यमातून कशी होईल यावर आम्ही लक्ष घालणार आहोत. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आणल्या जातील. कारण का ही एवढी भयानक गोष्ट आहे. आमच्या देशाच्या आणि राष्ट्राच्या विरुद्ध कारवाया अगर सुरू असतील. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.